हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये. या वर्षीचं बँकिंगचं जे आता सेशन पूर्ण सुरू झालं आहे याच्यातली पहिली मेजर एक्झाम म्हणजे RRBची IBPSनी RRBची नोटिफिकेशन रिलीज केलं आहे. 1 जूनपासून फॉर्म भरणं हे सुरू झालं म्हणजे कालपासून, आणि 21 जूनपर्यंत फॉर्म्स तुम्हाला भरायचे आहे. काय आहे या नोटिफिकेशन्समध्ये हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पण जे मुलं अगदी नवीन आहे, पहिल्यांदाच या सेक्टरमध्ये एंटर होत आहे, त्यांच्यासाठी एक बेसिक आयडिया. RRBs म्हणजे रिजनल रूरल बँक्स, ज्यांना आपण ग्रामीण बँका असं म्हणतो. मुख्यतः महाराष्ट्रात 2च ग्रामीण बँक आहे, एक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि एक आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. बाकी भारतात मग प्रत्येक राज्यानुसार त्यांच्या ग्रामीण बँका आहेत. तर या ग्रामीण बँकांसाठी IBPS ही एक्झाम कंडक्ट करत असते. 4 वेगवेगळ्या एक्झाम्स होत असतात. म्हणजे एक होत असते ऑफिस असिस्टंटसाठी, म्हणजे क्लरिकलच्या पोस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बरेचदा ऐकलं असेल बँकेच्या एक्झाममध्ये क्लरिकल आणि PO असं तुम्ही ऐकलं असेल. तर RRBच्या केसमध्ये मुलांना हे समजत नाही की PO कोणता असतो, क्लरिकल कोणता असतो, कारण ते नावं वापरले जात नाही. तर ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लरिकलची पोस्ट आहे. ऑफिसर स्केल 1 म्हणजे ही प्रोबेशनरी ऑफिसर जे बाकीच्या बँकांमध्ये असतं ती पोस्ट आहे. आणि त्याच्यावरच्या अजून 2 पोस्टसाठी रिक्रुटमेंट याच प्रोसेसमध्ये होत असते. त्याला ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 असं म्हटलं जातं. जे नवीन मुलं आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, त्यांच्यासाठी क्लरिकलच्या आणि ऑफिसर स्केल 1 म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल असाल. ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 3 यांच्यासाठी एक्सपिरियन्सची गरज असते रेलेव्हंट फील्डमध्ये. तर तिथे तुम्ही नंतर जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, अनुभव येईल, तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. तो लेट अस नाऊ हॅव अ लुक ॲट दी एंटायर डिटेल्ड नोटिफिकेशन. काय या नोटिफिकेशनमध्ये तर बघा. मला तो नोटिफिकेशनमध्ये एक गोष्ट खूप आवडली की इंडेक्स खूप व्यवस्थित दिलेला आहे. म्हणजे तुम्ही क्लिक करून डायरेक्ट त्या विशेष मुद्द्यावर जाऊ शकता. पूर्ण नोटिफिकेशन नेहमीसारखी स्क्रोल करायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर थोडं स्क्रोल करू, कारण महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला जायचं आहे. मी काही गोष्टी मार्क करून ठेवल्या तुमच्यासाठी, तिथे आपण जाऊ. सगळ्यात पहिले आहे अनाउन्समेंट. अनाउन्समेंटमध्ये बेसिक पहिले डेट्स सगळ्या दिलेल्या आहेत. जसं मी म्हटलं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे सुरू झालं 1 जूनपासून, कालपासून सुरू झालं आहे आणि हे 21 जूनपर्यंत चालणार आहे. त्याच्यानंतर पेमेंटच्या डेट्स याच आहे, काही वेगळ्या राहत नाही. एक्स्ट्रा डेट्स पेमेंटसाठी काही वेगळ्या मिळत नाही याच्यात. प्री एक्झाम ट्रेनिंग जर कोणाला जायचं असेल तर 7 डेजचं प्री एक्झाम ट्रेनिंग तुमच्यासाठी जवळच्या शहरांमध्ये अरेंज केलं जातं. आपल्याजवळ नागपूरमध्ये हे ट्रेनिंग अरेंज केलं गेलेलं आहे. ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकता. तर याचं प्री एक्झाम ट्रेनिंगचं कॉल लेटर तुम्हाला 10 जुलैला मिळून जाईल असं म्हणणं आहे. आणि 17 जुलैपासून तर 22 जुलैपर्यंत प्री एक्झाम ट्रेनिंग राहील. त्याच्यानंतर तुमचे कॉल लेटर्स म्हणजे हॉल तिकीट्स तुम्हाला जुलै आणि ऑगस्टमध्ये मिळून जातील. याच्याबद्दल एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. ऑनलाईन एक्झामिनेशन जी आहे तुमची प्रिलिम्स ती ऑगस्टमध्ये होईल. त्याच्यानंतर रिझल्ट तुमचा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये येऊन जायला पाहिजे. आणि मेन्स जी राहील तुमची, किंवा म्हणजे मेन्स एक्झाम ही तुमची सप्टेंबरमध्ये असणार आहे. याचे रिझल्ट ऑक्टोबरमध्ये येतील. ऑक्टोबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये तुमचे सगळे इंटरव्ह्यूज कंडक्ट होतील आणि जनवरीपर्यंत तुम्हाला या पोस्ट अलॉट केल्या जातील. ठीक आहे. तर हे पूर्ण शेड्यूल त्यांनी RRBचं दिलेलं आहे. याच्यात खाली तुम्हाला तिन्ही लिंक्स मिळून जाईल. तुम्हाला ऑफिस असिस्टंटसाठी अप्लाय करायचं आहे, इथे क्लिक करा. नोटिफिकेशनमध्ये डायरेक्टली तुम्ही अप्लिकेशनच्या पेजवर जाल. ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 साठी सुद्धा. ठीक आहे. दुसरा जो याचा महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण इंडेक्सवर जाऊ पुन्हा. आता याच्यात दुसरी जी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची होती की वॅकन्सीज किती आहे, आपण त्याच्यावर चर्चा करून घेऊ पहिले. आता पहा, या तुम्हाला स्टेट वाईज सगळ्या वॅकन्सीज दिसतील. म्हणजे तुम्हाला स्टेट दिसेल आणि स्टेटच्या पुढे तुम्हाला इथे कोणत्या ग्रामीण बँका तिथे आहे ते पण दिसून जाईल. जसं आंध्र प्रदेश आहे तर आंध्र प्रदेश ग्रामीण बँक आहे, इथे चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक आहे, सप्तगिरी ग्रामीण बँक आहे, वगैरे वगैरे. आणि नंतर प्रत्येकाच्या इथे टोटल वॅकन्सीज तुम्हाला इथे दिसत असतील. आपल्याला कुठे बघायचं आहे, आपल्याला बघायचं महाराष्ट्रात. ठीक आहे. तर आपण तिथे जाऊ डायरेक्टली. हे तुम्हाला इथे महाराष्ट्र दिसत असेल तर महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांच्या वॅकन्सीज इथे दिल्या आहेत. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या टोटल 99 वॅकन्सीज दिल्या आणि याच्या VKGBच्या 150 वॅकन्सीज इथे दिल्या आहेत. तुम्ही इतरही राज्यांमध्ये अप्लाय करू शकता. तिथली लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे. दिस इज दी बेसिक रिक्वायरमेंट. ठीक आहे.
तर जर तुम्हाला वाटत असेल की नाही इकडे जरा वॅकन्सीज कमी दिसतात, कारण जर तुम्ही शेड्यूल पूर्ण जर पाहिलं तर महाराष्ट्रात जरा वॅकन्सीज कमी दिसतात कम्पॅरेटिव्हली बाकीच्या स्टेट्सच्या वॅकन्सीजच्या कंपॅरिझनमध्ये, तर तुम्ही बाकीच्या स्टेट्समध्ये जर अप्लाय करायचंच असेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या की RRBsमध्ये जर तुम्हाला जॉब लागला तर तुम्ही त्याच स्टेटमध्ये तुम्हाला तो जॉब करावा लागणार आहे. तर या गोष्टींबद्दलचा विचार थोडासा करा. ठीक. नेक्स्ट आता आपण जाऊ, तर हे पूर्ण स्टेट वाईज वॅकन्सीज आहे. तर महाराष्ट्रातल्या वॅकन्सीज मी तुम्हाला आत्ताच दाखवल्या. ठीक आहे. लेट अस नाऊ गो टू दी एलिजिबिलिटी क्रायटेरिया. काय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहत असतं है ना. जसं ही बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया तर असतंच की तुम्ही इंडियाचे सिटीजन असले पाहिजे वगैरे. इथे तुम्हाला एजची पण आयडिया येऊन जाईल की मल्टीपर्पज ऑफिस असिस्टंट याच्यासाठीचा एज क्रायटेरिया तो आहे 18 to 28. त्याच्यामुळे 1995 पासून 2005 पर्यंत ज्यांचे डेट ऑफ बर्थ आहे ते लोक अप्लाय करू शकतात. ऑफिसर स्केल 1 म्हणजे हे प्रोबेशनरी ऑफिसर ज्याला तुम्ही म्हणाल, त्याच्यात 18 इयर्स टू 30 इयर्स पर्यंतच्या डेट्स दिलेल्या आहे आपल्याला. स्केल 2 साठी मग 32 इयर्सची एज लिमिट आहे आणि स्केल 3 साठी 40 इयर्सची एज लिमिट आहे. ठीक आहे. याच्यात तुम्हाला एज रिलॅक्सेशन जे रेग्युलर राहतं ते राहील. जसं SC ST साठी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे, OBC नॉन क्रिमिलियरसाठी 3 इयर्स आहे अँड अदर्स. ठीक. चलो, याच्या व्यतिरिक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि एज हे आपण बघितलं. आता आपण जाऊ एज्युकेशनल क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट काय काय आहे. तर जनरली एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर RRB ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 साठी. तर इथे तुम्ही पाहू शकता बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन हे राहिलं पाहिजे. पण इथे जसं म्हटलं प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज ॲज प्रेस्क्राईब बाय पार्टिसिपेटिंग RRBs. म्हणजे जसं महाराष्ट्रातल्या RRBs आहे VKGB आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी एक तर तुम्हाला लोकल लँग्वेज यायला पाहिजे, म्हणजे जसं महाराष्ट्र आपलं मराठी झालं यायला पाहिजे, तर तशीच उत्तर प्रदेश बिहारमध्ये तुम्हाला हिंदी यायला पाहिजे, गुजरातमध्ये गुजराती यायला पाहिजे, तर ही यायला पाहिजे. आणि वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर तुम्हाला असायला पाहिजे, म्हणजे हाताळता आला पाहिजे. ऑफिसर स्केल 1 साठी रिक्वायरमेंट इज ऑलमोस्ट सेम, बॅचलर्स डिग्री फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. हां, तुम्हाला थोडंसं प्राधान्य दिलं जाईल जर तुम्ही ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, IT, मॅनेजमेंट, लॉ, इकॉनॉमिक्समध्ये जर ग्रॅज्युएट असाल तर. ठीक आहे. आता जसं मी म्हटलं होतं ऑफिसर स्केल 2 आणि ऑफिसर स्केल 2 मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर्स यांच्या पण वॅकन्सीज इथेच डिक्लेअर केल्या आहेत. तर ऑफिसर स्केल 2 मध्ये 2 आहे, एक आहे जनरल बँकिंग ऑफिसर आणि दुसरे आहे स्पेशलिस्ट ऑफिसर. तर जनरल बँकिंग ऑफिसरसाठी ज्यांना अप्लाय करायचं असेल त्यांना 2 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स असला पाहिजे ॲज अन ऑफिसर एका कुठल्या तरी बँकमध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये. तर तुम्ही जर एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये 2 वर्ष काम केलं असेल तर तुम्ही ऑफिसर स्केल 2 साठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. याच्यात तुमचं 50% मार्क सहित ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड आहे. हां, जर तुम्ही स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी अप्लाय करत असाल, SO ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी, तर मग तुम्हाला 1 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे. मग तुम्ही ज्या फील्डमध्ये अप्लाय करताय त्याच्यासाठी, जसं IT ऑफिसर म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसरसाठी करत असाल तर तुमचा ITच्या सेक्टरमध्ये 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे है ना. तुम्ही CA चार्टर्ड अकाउंटंट म्हणून अप्लाय करत असाल तर 1 इयरचा तुमचा CAचा अनुभव पाहिजे. लॉ ऑफिसरसाठी 2 वर्षाचं म्हटलं आहे, पण लॉ ऑफिसर जर व्हायचं असेल तर 2 इयर्स ॲज अन ॲडव्होकेट किंवा लॉ ऑफिसर इन बँक म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. तर इथे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. त्याच्यानंतर ट्रेझरी मॅनेजर्समध्येही तुम्ही MBA फायनान्समध्ये असलेले स्टुडंट पाहिजे. मार्केटिंग ऑफिसरसाठी तुमचा 1 वर्षाचा मार्केटिंग MBA मार्केटिंगचा अनुभव पाहिजे, म्हणजे मार्केटिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे MBA इन मार्केटिंग झाल्यानंतर. आणि जर ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी इथे अप्लाय करत असाल तर तुमचा इथे पण 2 वर्षाचा ॲग्रिकल्चरच्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स पाहिजे. ऑफिसर स्केल 3 साठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. याच्यावर आपण जास्त चर्चा नाही केली सध्या तरी चालेल, कारण तुमच्यापैकी बरेच लोक याच्यासाठी अप्लाय करत नाही. ठीक आहे. आता इथे यांनी म्हटलेलं आहे बघा, द फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज हू अराइव्ड विल बी इग्नोर्ड, दॅट इज 59.99 विल बी ट्रीटेड ॲज लेस दॅन 60 अँड 54.99 विल बी ट्रीटेड ॲज लेस दॅन 55. त्याच्यामुळे तुमच्या पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन 2 डिजिट्सपर्यंत ॲक्युरेट पाहिजे नेहमी. फॉर रिक्रुटमेंट ऑफ, हे महत्त्वाचं आहे, प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज. फॉर रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर स्केल 1 अँड ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज एज स्पेसिफाईड बिलो शल बी इसेन्शियल है ना. खाली दिल्याप्रमाणे तुमचं लोकल लँग्वेजमध्ये प्रोफिशियन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक. चलो, आता बाकीच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर जाऊ. हा क्रेडिट हिस्ट्रीवाला एक मुद्दा होता. या क्रेडिट हिस्ट्रीवाल्या मुद्द्यावर आपण आत्ता चर्चा करून घेऊ, मग अप्लिकेशन आणि फीवर जाऊ.
बघा, क्रेडिट हिस्ट्री म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर जो राहतो तो. तुमचा जो सिबिल स्कोअर आहे याच्यात असं म्हटलंय की जर तुमचा सिबिल स्कोअर 650 किंवा त्याच्या वर पाहिजे RRBs जॉईन करायच्या वेळेस. आता तुम्ही म्हणाल सर आमचा सिबिल स्कोअर किती आम्हाला माहित नाही, तर मग तर तुम्ही लोडच घेऊ नका. सिबिल स्कोअर म्हणजे काय की तुम्ही कुठल्या बँकेकडनं कुठलं तरी लोन घेतलं आहे आणि तुम्ही टाइमली पेमेंट त्याचं केलं नाही, तर तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर कमी होत जातो, खाली येत जातो, 600च्या म्हणजे 650च्या खाली येऊ शकतो. मग अशा केसमध्ये तुमचा जर सिबिल स्कोअर चांगला नसेल तर त्या केसमध्ये तुमच्या रिक्रुटमेंटमध्ये किंवा जॉईनिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मला वाटतंय की बरेचदा तुम्ही बहुतेक लोकांनी कुठलं काही लोन घेतलं नसेल आणि ज्यांनी घेतलं असेल तर त्यांनी आपलं स्टेटस चेक करून घ्याल एकदा, सिबिल स्टेटस. ठीक आहे, तर एवढी छोटीशी गोष्ट आहे. जर तुम्ही घेतलंच नसेल कुठलं लोन तर टेन्शन घ्यायची गरज नाही. फीज किती हा आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की फीज किती असणार आहे. तर जर तुम्ही क्लरिकलला अप्लाय करत असाल म्हणजे ऑफिस असिस्टंटसाठी, तर SC ST पर्सन्स विथ डिसेबिलिटी आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 175ची फीज असणार आहे आणि बाकी सगळ्यांसाठी 850ची फीज असेल. ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 सेम, पुन्हा SC ST PWD यांच्यासाठी 175ची आणि 850 रुपयाची फी असणार आहे बाकीच्यांसाठी. ठीक, चलो. याच्या व्यतिरिक्त अजून या नोटिफिकेशनमध्ये काय आहे थोडंसं आपण बघून घेऊ. आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला, एज बद्दल तुम्हाला सांगितलं मी, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, क्रेडिट हिस्ट्री, अप्लिकेशन फी. हां, आता येऊ सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, एक्झामिनेशनचा पॅटर्न कसं असेल. ठीक आहे, तर हे जे तुम्हाला दिसतं हे प्रिलिम्सचं एक्झामिनेशनचं पॅटर्न आहे. ऑफिस असिस्टंटसाठी प्रिलिम्समध्ये यू विल हॅव ओनली 2 सब्जेक्ट्स, 2 सब्जेक्ट असतात, बरोबर आहे. एक तुमचं रिझनिंग झालं आणि दुसरं न्यूमेरिकल ॲबिलिटी झालं. दोन्ही सेक्शन्समध्ये तुम्हाला 40-40 क्वेश्चन्स राहील आणि 40-40 मार्क्स राहील. कंपोजिट टाइम पाऊण तासाचा असतो. कंपोजिट टाइम आहे 45 मिनिट्सचा. ठीक आहे, तो 80 क्वेश्चन्स 45 मिनिट्स. त्याच्यानंतर ऑफिसर स्केल 1 एकदम सेम, प्रिलिम्स लेवल जास्त राहते पण पॅटर्न सेम राहतं. म्हणजे रिझनिंग राहील 40 क्वेश्चन्स फॉर 40 मार्क्स. इकडे पण न्यूमेरिकल ॲबिलिटी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड राहील इथे. तर इथे 40 क्वेश्चन्स फॉर 40 मार्क्स. कंपोजिट टाइम तुम्हाला 45 मिनिट्सचा राहील. ठीक आहे, तो दिस इज प्रिलिम्स. द गुड थिंग इज प्रिलिम्समध्ये तुमचा ज्याची भीती वाटते इंग्लिश तो नाही आहे. ठीक आहे, आता मेन्स एक्झामिनेशनमध्ये पण मेन्समध्ये राहणारच आहे. ठीक आहे, मग तुम्ही इंग्लिशच्या ऐवजी हिंदी चूज केलं असेल तरच तुमचा इंग्लिशपासून पिछा सुटू शकतो. इथे ऑफिस असिस्टंटच्या मेन्समध्ये काय काय आहे तुम्हाला, तर यू विल हॅव रिझनिंग 40 क्वेश्चन्स फॉर 50 मार्क्स आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी अगेन 40 क्वेश्चन्स फॉर 50 मार्क्स. तर ह्यांचे मार्क्स जास्तच आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त मग कम्प्युटर नॉलेजसाठी तुम्हाला 20 मार्क मिळतील 40 क्वेश्चन्ससाठी. ठीक आहे ना, 40 क्वेश्चन्स लेकिन मार्क्स 20 है. जनरल अवेअरनेस मग तुम्हाला 40 क्वेश्चन्स फॉर 40 मार्क्स आणि इंग्लिश किंवा हिंदी यांच्यापैकी तुम्हाला एक चूज करायचा आहे. जो पण तुम्ही एक चूज कराल त्याचा त्या लँग्वेजचा तुम्ही जो पेपर द्या त्याच्यातनं तुम्हाला 40 क्वेश्चन्स राहतील 40 मार्क्ससाठी. सेम पॅटर्न विल बी देअर इन. तर तुम्हाला एवढं लक्षात घ्या की ऑफिस असिस्टंटसाठी यू विल हॅव ओनली न्यूमेरिकल ॲबिलिटी, वेअरएज इन ऑफिसर स्केल 1 यू विल हॅव कम्प्लीट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. बाकी मार्क्स सेम आहेत है ना. रिझनिंग 40 क्वेश्चन्स फॉर 50 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 क्वेश्चन्स फॉर 50 मार्क्स, कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन्स फॉर 20 मार्क्स, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन्स फॉर 40 मार्क्स आणि इंग्लिश हिंदीमधनं एक कुठला तरी तुम्हाला चूज करायचा आहे. जसं इथे म्हटलं 4A और 4B म्हणजे तुम्ही हे इंग्लिश लँग्वेज और हिंदी लँग्वेज यांच्यापैकी एक कुठलं तरी चूज करू शकता. ठीक है, चलो. हां, हे एक लक्षात घ्या बा, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे इथे, इस पे ध्यान दो जरासा. काय म्हटलंय, कॉल लेटर फॉर अ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल नॉट बी कलेक्टेड ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू. तुमचं कॉल लेटर तिथे एक्झामिनेशन प्रिलिम्सचं जे कॉल लेटर येणार आहे ना, हॉल तिकीट, ते तुमचं एक्झामिनेशन सेंटरला कलेक्ट केल्या जाणार नाही. त्याला स्टॅम्प केल्या जाईल फक्त. इट विल बी ड्युली ऑथेंटिकेटेड, स्टॅम्प्ड, तिथे स्टॅम्प केलं जाईल फक्त. हे कॉल लेटर तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे प्रिलिम्सचं. आणि हे प्रिलिम्सचं कॉल लेटर मग जर तुमचं मेन्समध्ये सिलेक्ट म्हणजे तुमची प्रिलिम्स क्लिअर झाली आणि तुम्ही मेन्सला गेले तर हे प्रिलिम्सचं कॉल लेटर तुम्हाला मेन्सच्या वेळेस आणायचं आहे. ठीक आहे, मग मेन्स those candidates who are called for main examination will be required to bring this call letter along with the main exam call letter. तर मेन्सचं कॉल लेटर तर पुन्हा दुसरं येईलच, तेव्हा हे प्रिलिम्सचं कॉल लेटर सुद्धा सोबत न्यायचं आहे. आणि याच्या सोबत एक ॲडिशनल तुम्हाला फोटोग्राफ सुद्धा न्यायचा आहे.
है ना, ब्रिंग वन ॲडिशनल फोटोग्राफ, ही सुद्धा एक ॲडिशनल रिक्वायरमेंट यांची इथे असणार आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जो प्रिलिम्सला हॉल तिकीट वापराल, जो तुमचा येणार आहे तो तिथे सबमिट नाही करायचा आहे, तो सांभाळून ठेवा. मेन्स देताना तुम्हाला ते हॉल तिकीट कामी येईल. डॉक्युमेंट्सच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. डॉक्युमेंट्स बरोबर जमा करून ठेवा, कारण असं नको व्हायला की तुम्ही इंटरव्ह्यूला जाल आणि तुमच्याजवळ एखादं डॉक्युमेंट कमी आहे. त्याच्यामुळे प्लीज टेक केअर ऑफ युअर डॉक्युमेंट्स. ठीक आहे. जसं मीडियम ऑफ एक्झामिनेशन, तुम्ही कुठल्या कुठल्या मीडियममध्ये एक्झामिनेशन देऊ शकता याची इथे तुम्हाला लिस्ट दिसत आहे. तर महाराष्ट्रात तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये देऊ शकता, हिंदीमध्ये देऊ शकता, मराठी आणि कोंकणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या एक्झाम्स देऊ शकता. अजून काही मार्क केलेल्या पॉईंटपैकी आपला काही विषय राहिलेला दिसत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला RRBच्या या नोटिफिकेशनमध्ये मिळतील. रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, जे पण मुलं नवीन आहे, मागच्या वर्षी तयारी सुरू केली, यावर्षी जे मुलं तयारी करत आहेत, ही एक्झाम पहिले देऊन बघा. एक आयडिया तुम्हाला येऊन जाते. आणि बरेच लोक जे आधी थोडंसं तयारी करत आहे मागच्या वर्षीपासून, त्यांना ही एक्झाम काढायची आहे. तुम्ही ही एक्झाम क्लिअर करू शकता, एवढा मला तुमच्याकडनं अपेक्षाही आहे आणि तुमच्यावर विश्वासही तेवढाच आहे. ठीक आहे. काही प्रश्न असेल तर गेट इन टच विथ मी. थँक यू व्हेरी मच.